भाजपाचा विजयी अश्वमेध कायम आहे आणि आपल्यासोबत दयाशंकर तिवारी आहे. दया भैया, सातत्य टिकवणं खूप अवघड असतं. 100च्या पार गेले. आता काय माहिती आहे आपल्याकडे? शतकी पार झालंय. अश्वमेध घोडदौड सुरूच आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळाला. माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात आम्ही जे काम केलं ते काम करत असताना आमचे महापौर जे जनताशी निगडीत राहिले, जनतेपासून दूर नाही गेले आणि जनतेच्या प्रत्येक समस्येला आम्ही चिन्हित करून त्याचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी आमच्या तीनही नेत्यांच्या नेतृत्वात जे काम केलं त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मतांमध्ये दिसत आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आम्ही 100 ओलांडलेला आहे आणि मागची जी आमची संख्या 108 होती ते सुद्धा आम्ही 100% ओलांडू. 108 पार करणं किती लक्ष, म्हणजे लक्ष तर तुम्ही 125 ठेवलं होतं, म्हणजे आणि युती म्हणून किती येईल एकत्र? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणूनच आम्ही 120चा लक्ष ठेवला होता. सध्या जो चित्र दिसत आहे 128 पैकी 101 वर भाजपा समोर आहे. उरलेली जी जागा आहे ती सुद्धा भारतीय जनता पक्षालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. संपूर्ण या लढतींमध्ये एक चित्र अजून एक वेगळं दिसलं. एक नवा विरोधी पक्ष पण उभा राहतोय. एमआयएमची ताकद मोठी दिसते. विशेषतः काँग्रेसकडनं लोकांचा विश्वास गायब झालेला दिसते आणि काँग्रेसला मत देणारी जी मंडळी होती त्यांना नवीन नेतृत्वाची आवश्यकता होती. या नवीन नेतृत्वाची आवश्यकता असल्यामुळे मुस्लिम समाज बहुधा एमआयएमकडे वळला असा या इलेक्शनमध्ये दिसत आहे. म्हणजे एक ध्रुवीकरण झालं अशी पण आता चर्चा पुढे यायला लागली आणि फहीमची पत्नी पण आघाडीवर आहे. फहीमची पत्नी आघाडीवर असणं म्हणजे दंगेकरांना नागपूरकर जनतेने साथ देणं असाच आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जो दंगेत अग्रगण्य भूमिका निभावते अशा लोकांच्या मागे जर लोक उभे आहेत तो पुढे नागपूर शहरासाठी लोकांनी पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतंय. तर आपल्यासोबत दयाशंकर तिवारी होते. खरं तर भाजपाचा विषयी अश्वमेध नागपुरात कायम आहे आणि ही विजयी घोडदौड त्यांनी कायम ठेवली आहे आणि किंबहुना आपण हे सातत्य टिकवलं याचा आनंद व्यक्त करताय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.